क्लेत निघ आता. देवा, एकदा फक्त एकदा माझ्या पाठीशी उभा राहा आणि या सगळ्या प्रकरणातून मला सोडव. पुन्हा कुठल्याही गैरमार्गावर जाणार नाही. हात जोडतो, पण ह्यातून मला बाहेर काढ. असं का होतंय? मेनकाने जर इथे टेस्ट केलीये, मग तिचं नाव का नाहीये इकडे? त्या सीडीवर काय डेट होती बरं? या डेटवर कुठलीच नोंद नाहीये. कसं शक्य आहे? नक्की काहीतरी गडबड आहे. पण गडबड कशात आहे? सीडीवरची तारीख चुकीची होती की इथेच नोंद नाहीये? सापडलं का तुमचं नाव? तुमच्या प्रेग्नन्सी बद्दल काही चुकीचं घडलंय का? नाही म्हणजे नको असलेल्या संबंधांमुळे काही मूल वगैरे? काय? नाही, तसं असेल तर सांगा. अशा प्रकरणात स्त्रियांची बदनामी व्हायला नको म्हणून आम्ही नोंदीच ठेवत नाही. कारण बाहेर बोबाट व्हायला नको. खूपदा असं होतं, पुरुष मजा मारून मोकळा होतो आणि भोगावं लागतं आपल्यासारख्या बाईला. आपल्यासारख्या म्हणजे तुम्ही त्यातलं असेल तर. तसं काय असेल तर सांगा. आता 2च दिवसापूर्वी आमच्याकडे एक अशी केस आली होती. कोणी मोठ्या घरचा माणूस होता, सूर्यवंशी का काहीतरी असं त्याचं नाव होतं. त्याची पण अशीच तरा करून सवरून मोकळा झाला. पण ती बिचारी पोर भोगतीये म्हणून आम्ही नोंदच ठेवली नाही. तुमच्या बाबतीत असं घडलंय का? तसं काही नाहीये. बघते मी. का अशी गोत्यात येते मीच? गुंता सोडवायला जाते आणि मीच अडकतीये. कदाचित अति विचार करते मी या सगळ्याचा. बाई 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 बाई, काय भोंगळा कारभार चाललाय बाई. 4 दिवस झालं मला सोनोग्राफी करून. 2 दिवसात सीडी देतो म्हटले होते आणि अजून दिली नाही. मी काय म्हणते, अहो मॅडम का आले नाही माझे रिपोर्ट? यायला पाहिजे होते नाही मला. मी डॉक्टरांशी बोलते. आता सध्या कामाचा लोड जास्त आहे ना, त्यामुळे विसरून राहिला असेल. मी कळवते तुम्हाला. अहो असली थातूर मातूर कारण मला सांगू नका. 4 दिवस आमचे रिपोर्ट तुंबवून ठेवतात. आम्हाला कसं कळणार आमच्या तब्येतीबद्दल? अहो उद्या काय बिघडलं तर तुम्ही हात वर करायला मोकळे. असं अजिबात नाही चालणार. अहो हे असं जमत नाही ना तर आधीच सांगायचं. भरपूर दवाखाने पडलेत, तिकडे दाखवलं असतं आम्ही. 1 मिनिट. ताई, काय झालंय नेमकं? काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही मी IPS अधिकारी अक्षरा सूर्यवंशी. बोला तुम्ही. मॅडम काय सांगू तुम्हाला, यांनी काय गोळ काढून ठेवलं. आता 4 दिवस झाले मला तपासणी करू. सर, बाहेर मोठा घोळ झालाय. तोच निस्तरतोय. सर, बाहेर ती म्हात्रेबाई येऊन गोंधळ घालायला लागली. आता काय करायचं? करतोय जे करायचंय ते मी करतोय. हे सगळं होईस तोपर्यंत तुम्ही बाहेर जाऊन त्या बाईला आवरा. रिपोर्ट येतीलच इतक्यात.
निघा आता. हो. चेकअप कधी गेलो होतो तुम्ही? 4 दिवसापूर्वी. आणि यांनी रिपोर्ट्स मिळतायत असं कधी सांगितलं? अहो परवाच्या बुधवारी. आणि तेव्हापासून खेटे घालते की मी. बुधवारी? बुधवारी म्हणजे 22 तारीख होती. तीच तारीख मेनकाच्या सीडीवर. हा योगायोग आहे की काही गडबड आहे? मॅडम तुमचे रिपोर्ट ना. 1 मिनिट. तुम्ही यात अजिबात लुडबुड करायचे नाही हं? कुठे जाणार नाहीत आणि इथेच थांबायचं. सुंदर जरा लवकर चल ना, लय दुखतंय रे पोटात. हा हा हा, होय होय, घेतो घेतो. काही करून लवकर पोचायला पाहिजे, नाहीतर ती अक्षरा तिथं वाट लावायची माझी. किती आठवडे भरले असतील तुमचे? 10. अहो ते HB का काय कमी होतं. डॉक्टर म्हणाले गोळ्या निघून जाईल. आणि काय ते फोलिक ऍसिड का फुलिक ऍसिड म्हणता ना, त्याची बी गरज आहे म्हटले तुम्हाला. हे सगळं मेनकाच्या रिपोर्ट्स मध्ये दिसलं. सेम डेट, सेम कंटेंट. काहीतरी गडबड नक्की आहे. काय करावं या माणसाला. ह्यांचा फोन वेळेत कधीच लागत नाही, आणि लागला तरी ह्यो माणूस तंद्रीतच असतो. माझे यांच्या फोनला ना हळदी कुंकू होऊन देवघरातच ठेवलं पाहिजे. बघावं तेव्हा यांची बॅटरी डाऊनच. पुन्हा लावते आता. वा वा बंटी दादा, सकाळची न्यारी जगात भारी. वडापाव लका तुझा वडापाव म्हणजे का नाही, नादच करायचा नाही. दणदणीत एकच नंबरी. याचा कशाला फोन आलाय? एवढी चांगली चव बेचव कर आता ही. हॅलो हॅलो. हो, कुठल्या पाताळाच्या तळाशी जाऊन बसलाय तुम्ही? कवा धरलं तुम्हाला फोन लावतीये. अगं